ज्या ज्या संस्थानामध्ये वारकरी पोशाखात पुरवठा करतो वारकरी का तुम्हाला कळालं, पण आता काही लागलं. हेच तर दुःख आहे. ते आमचे गायक आहेत, मी दररोज म्हणतो, पण ते त्याचा स्वभाव चालला नाही. हे दोन्ही मृदंगी आले बघा लई त्यांना पक्क माहिती आहे हजेरी निघतीच आमची. एक तुम्हाला सांगतो, शीख लोक कधी बोडके हिंडत नाही. मुस्लिम समाज आज टोप्या घालून सगळे स्वच्छ कपड्यात. मिलिटरीचे लोक पीछे मोड बाहे मोड, ते असं म्हणतात, पीछे मोड असं म्हणतात. आवाज देशे करेक्ट. मनमोहन सिंग पंतप्रधान सुद्धा आय एम गोइंग टू रशिया टू इंडिया पेटा नाही सोडला. गणवेश मध्ये मुलं बँडवाले सुद्धा मग वाजू आमचा अभिषेक चालून वाजू लागले, पण कसे आले पाहिले नाही. ते सुद्धा पोशाखात असतो. वडे गोंडे सपाऱ्या न न न न न आपण तर वारकरी संप्रदाय गायक माळी येत आपल्या धोंडू तात्या समोर आज कबूल करा देवा. यावर्षी आलो, पण पुढच्या वर्षी 7 दिवस वारकरी पोशाखात धोतर टोपी घालूनच उभा टाकू. आजी माझा नेमधर डोक्यावर फुलं टाकून आजपर्यंत टाकून घेतले असतील. डोक्यावर फुलं कवा टाकतो. ही वारकरी संप्रदायातली थोडी ग्लानी आहे. माळा काय घालायच्या घाला, काय पाय ताट ठेवा, डोक्यावर फुलं टाकू. ही वारकरी संप्रदायाची चूक आहे. पूज्यता डोळानं देखावी सुकीर्ती गाणी नाही काय करायचंच नसतं. आत्ता थोडा अभंगाकडे यायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. एक गायक पेटीवादक त्यांना कळलं पुढच्या वर्षी वारकरी संप्रदाय घेतला. आता कळलं आपली हिंदी म्हणे, दूध जलता है पाणी जलने के बाद मनुष्य हौश में ठोकर खाने के बाद. आज जोग महाराजांचा पासून अनेक कीर्तनकार पुढे पडले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदाय खूप प्रचार झालेला आहे. रामायण रामायण सुद्धा मध्ये आता आमचे हे विस्तारकरण रामायण हे नीतिकाव्य का नाटक आहे. श्रोत्यांनी सांगा, नाटक नीतिकाव्य का रामायण म्हणजे नाटक का इतिहास आहे. आता दोन्ही पैकी असं सांग, नाटक आहे आणि इतिहास आहे. पण त्याच्यात एकच सांगायचंय, रामापेक्षा रावण हुशार आहे का राम हुशार आहे. असं जर आपण घेतलं थोडं तर रावणाचं बघा. मंदोदरी विचारते पतीना, हा आवाज हलका पाहिजे, जोरात नाही. पतीना 6 महिने सीता अशोकवनात ठेवली, यत्किंचित दुष्ट वासना तुम्हाला का सुचली. करेक्ट विचारले म्हणून रावण काय म्हणतो, मंदोदरी इथे गोयतम शास्त्र, तुला शास्त्र सांगतो. पंचवटीच्या ठिकाणी मी भिक्षा मागायला गेलो होतो ऋषींच्या वेशात, भगवे कपडे, जटा, आणि काय माय भिक्षा वाढ माय. हे माय जन्मभर सांभाळ म्हणून थोडी रावणाकडे रावणाची नीती आहे का. रावण आहे म्हणूनच राम आहे. रावण नसता तर रामाचं महत्वच वाढलं नसतं.
पहिले मार्क रावणाला द्या, त्याला नारदाने सांभाळा ते इतिहास लावायचा नाही. म्हणून रामायण नीती काय आहे त्याचे अर्थ सांगतोय. माणसानी माणसं कसं वागावं, रामायण आहे. चांगलं जर गोड वाटलं, आरती सुद्धा चांगली, भजन सुद्धा चांगलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. यावर्षी रामायण मोदले आरती राईट टाइम या अभिषेकाला फेस्टिवल्स. हे केशवाय स्वा, नारायण स्वा, माधवाय स्वा, गोविंदाय नमः, विश्वे नमः, मधुसूदनाय नमः. इकडे यांची आमची तुमची पंचपदी ती गाथा, तुम्हाला म्हणलं गाथा चालू द्या आमच्या इकडे भजन, कारण टाइम बसला पाहिजे ना. पुन्हा तुमचे ते सत्कार वगैरे कोणी आमदार खासदार इथं आले असते का सगळे? आता आहेत का गेले नाहीत का? तेच विचारायचं, कारण ह्या त्यांचं नामचं खातं जमतच नाही असं दिसायचं. ऐकलं का असं? ते सत्कार ऐकले तुमचे, धन्यवाद. हे पूर्ण का असं माझं म्हणणं नाही. देणग्या देणारे लोक येतात त्याचं थोडं कौतुक करावंच लागलं. सगळ्यात जास्त कौतुक करतो आज वानेर झालेल्या मुलांचं. जय श्रीराम. आपण टीव्ही मध्ये जे वानेर पाहतो प्रत्यक्ष पाहण्यात आले आज. मुलाला काय करेल? जय श्रीराम जे म्हणून मारले. मारुती तर बेस्ट. राम लक्ष्मण तर दृष्ट काढायसारखे म्हणले होते, माता सगळे वडे आले होते. हे जे तुम्ही घडविलं तुमच्या त्या रामायणामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये राम लक्ष्मण खेळले 1 तास, संसार विसरले आणि ह्या मूर्त्या पाहून राम हेच चाचम होतो. आता एवढंच आहे, 7 दिवस सेवा करावी. 7 दिवस किंवा जातोडे आपापल्या गावाला जातोडे काय म्हणावं, काय करता शब्द जातोडे काय म्हणतात? बरं जातो म्हणतात का येतो म्हणतात? जातो म्हणणं अपशकून आहे. काय म्हणा पाहिजे? बरं आता, बरं आता, बरं आता, काही नाही परवा, बरं आता. कीर्तन संपल्यावर कीर्तनकारांनी बरं आता, कळलं की नाही? म्हणा कळालं कसं कळला? बरं आता. टाळकऱ्याचं 7 दिवस राहिले, जातो म्हणणे बरं आता, पटकीने गावकऱ्यांनी बोलतो. बरं काही काही वेळेला भागवतात मी ऐकायलो कुठं कुठं की एक आपण म्हणायचं नाही बरं काय, हेच तर आम्ही जातो आमच्या गावा म्हणायचं नाही. तो आपण म्हणून नावा कोणता म्हणा, विसरतो न पडावा देवा तुम्हाई. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, आम्ही कोण्या गावाला चालू बाबा ऐका कुठाल्या कुठं हा नाही नाही म्हणायचं नाही. आपला विषय चालला कसा आहे, संत तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात, पण कसं मागतात? आतावर येईल आता, आता कसं तुकाराम महाराज आताच म्हणतात, पण आता म्हणजे देव आल्यावर मागतात का देवाकडे जाऊन मागतात? याच्यात सुद्धा 2 वर्ग आहेत. एक देवाला जाणणारा वर्ग आणि देव ज्याला जाणतो तो एक वर्ग आहे. मला नकला येत नाहीत कीर्तनामध्ये, बरेच लोक नकलाची वाट पाहिजेत. काही ऐकायला मिळते का? अरे हसणं हे संसार आहे बाबा, आणि डोळ्यातून अश्रू उभं करणं हा परमार्थ आहे बेटा. हसायचं नाही, प्रेम अश्रू डोळ्यातून यावं ऐकताना. ऐका, सगळ्यात पहिले गायक तुमचे नारद होते. नारद मला ह्याची सवयच आहे. नारायण 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 नारायण. भगवान विष्णू एक वही घेतली त्याच्यावर लिहित बसले हे शो. आमचे भक्त कोण कोण येते यादी टाळकरी मंडळ ऐका थोडं, आपण कोण्या मापात बसतो यादी करायची तशी. इथं नाराज झाले, पतित तो पावना पावना म्हणवेशे नारायण. काय भगवान आपण कोणाचा हिसाब करता? मी माझ्या भक्ताची यादी करेल म्हणजे एक लाकडाची पेटी होती त्यात काढलं. ते नारद म्हणतात भगवान माझा नंबर कोणता आहे, पहिला आहे का दुसरा तिसरा? काय करायचंय तुझा आहे? नाही माझा नंबर दाखवा कोणता पहिला. पहिला निघाला उड्या मारे नारायण नारायण नारायण. नाही आता कळलं मग किनगाव म्हणलं की लक्षात आलं. सांगाय एक गाव सांगितल्यावर ओळखायला की बरोबर तिकडे काय चाललं आपल्याला. नारदाला एक आनंद झाला, खऱ्या भक्ताचं यादीवर नावच नाही टाक.
तुमच्या लक्षात येईल कशाचा आनंद झाला. माझं नाव आलं पण खऱ्या भक्ताचं नाव याचा दुप्पट आनंद झाला. नारायण तिकून एक येऊ लागले, ही पण चालले जय श्रीराम जय श्रीराम. त्याचा आवाज खाली नव्हता, टिपून आहे असा. जय श्रीराम म्हणीत चाललेला असा टिपून हनुमान. ते नारद त्याला जाऊन म्हणाले, ए तुझं नाव नाही टाकलं, तुझं नाव ते काय म्हणला, नाव टाकलं काय न टाकलं काय, मला नारळ दिलं काय न दिलं काय, मला चाल दिली काय नाही. माझ्या लक्षात आहे अजून, जर त्याने दिली असते सगळ्याला द्यायची. आज हा पुण्यतीच सोहळा आहे, थोडं भैरीमधून देऊन की अजून नवीन कोणी आलं म्हणजे कोणी उसू नका. आहे तुमचं लक्षात आहे माझ्या, तरी दिली तर काय हरकत नाही, अजून द्यायला लोक आपण असं ते मारतो. उदा वैराग्यशील आहे, ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी कळलं का, शेतीचा अलंकार सुद्धा अंगावर ठेवून घेतला नव्हता, ताड ताड टाकून टाकला. ही ब्रह्मचार्याची वैराग्य आहे. तसं धोंडोदाच्या कडकडीत वैराग्य आहे. दिवस नव्हता, संध्या असते आमच्या. श्राद्धाला उशीर झाला होता. अपवित्रम पवित्र वा सुव्यस्मरपुंडगाक्षम सवाभ्यांतरशुची मंत्र तंत्र. पण सूर्य मावळाचा अंदाज होऊ लागला. ब्राह्मण मंडळी उशीर. धोंडोटा त्यांना अशा 2-3 रेषा ओढल्या. थांब, माझं श्राद्ध कर्म होऊ दे. ज्या सूर्यनारायणला थांबवलं असे नैष्टिक ब्रह्म धोंडोता त्या. म्हणून आहे ते ओरिजिनल वापरा, ट्रू कॉपी आणण्याचा प्रयत्न करू नका. कळत नसेल तर माझ्या बोलली होऊन घ्या. कीर्तन झाल्यावर काय असते ते आता कळलं. सुशिक्षित लोकांना कळतं. भाताची परीक्षा एका शेतावर, फळाची परीक्षा झाडावर नाही, झाडावर फळाची. आता ओळखलं. आता अभंगातलं चाललं. आता सुरू झालंय. तुकाराम जाणता चालले, जाणता. आता हे नारदाचं गेले, ते गेले विष्णूला. मग ती विष्णू पुन्हा करण्यात येते. देवा तुम्ही खऱ्या भक्ताचं तर नावच विसरलं, नाही चालायचं म्हणजे. आहे काली सोन्याची पेटी, त्याच्यात पहिला क्रमांक मूर्तीचा. नारद म्हणले असं का, म्हणजे सांगू, मला जे जाणतात ते लाकडाच्या पेटीत आहे, मी ज्याला जाणतो ते सोन्याच्या पेटीत आहे. तिथं बरेच लोक जाणारे. जय धोंडोता त्या सोयाबीनला फुल भाव लागू दे. देवाला जाणलं की नाही. जय धोंडोता त्या बोरला पाणी लागू द्या, देवाला जाण नाही. पण खरा देव ज्याला जाणतो तो देवाकडे मागतच नाही. आमची रीतच नाही ती मागण्याची. आता मागू नये का मागितल्याशिवाय राहू नये. कीर्तनामध्ये अध्यात्म विषय आहे का, जास्त प्रमाणात नकला ऐकू नका, त्याच्याशिवाय माणसं सुधरत नाही. मागू नये का मागितल्याशिवाय राहू नये. आता उदाहरण, एकादशीला काही खाऊ नये. एकादशीला काही खाऊ नये, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. मग संक्रांतीला एकादशी केली का खाल्ली? गेल्या एकादशी आदरच हे पक्की तशी. संक्रांत काय पुन्हा वर्षाला येतील, एकादशी काय का बाई. अर्ध्या निम्याच्या एकादशी गेल्या, पारत्याशी संक्रांत. एकादशीला काही खाऊ नये हे बरोबर आहे, पण काही खाल्ल्याशिवाय राहू नये हे बरोबर आहे. एकादशीला फराळाचं खावं पण जेवण करू नये हे बरोबर आहे. तसं देवाकडं काहीही मागू नये, पण काही मागितल्याशिवाय. मज भीक काही देवा, मज भीक काही Thank you.
परमार्थिक संत मंडळी देवाबरोबरच बोलतात आणि देवाविषयीच मागतात. संसारी लोक देवाबरोबर बोलतात पण संसारातच मागतात. आजचा अभंग जाणता तुकाराम महाराज सांगते, हे दोन शब्द तुम्हाला कळाले. तुकाराम महाराज तेव्हा मी तुमच्याकडे आलो नाही, तुम्हीच माझ्याकडे आलात, काही हरकत नाही. पण एक माझं काही म्हणणं नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या घरी 4 पाहुणे आले आणि घरचाच पाहुणा म्हणाला तुम्हाला जेवायचं असेल तर स्वयंपाक करावं लागलं. पाहुण्यानं काय म्हणालं, पोहोचलं म्हणा, बस याच्या पुढे नको. एखादं वेळ जर जेवायचीच ती मर्यादाच गेली. तुमच्या गावात कीर्तन करायला तुम्हाला कीर्तन करायचं असेल तर मृदंग्या बोलवावं लागलं, सोय लावावं लागलं, कीर्तन पोहोचलं म्हणा, त्यापुढे नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जेवायचं असेल तर स्वयंपाक करूच नको, की एवढं उदार होऊच नको. तसं देव मागा म्हणतात तो गोबा हे बा देत असतात, देशील तरी पाये पांडुरंग, मागणे ते एक तुझा प्रती आहे, मागणे ते एक तुझा प्रती आहे, मागणे ते एक तुझा प्रती आहे, मागणे ते तुझा प्रती आहे, तरी पाय आवाज उंच करायचंच नाही, इतकंच बरोबर. कानडाव विठ्ठलू कर्नाटक आयेने मजला गेला मागणे ते एकच मागणे. आता एक वर सांगतो, एक वर जर 3 शून्य दिले तर किती? 100. त्याच्यावर 1 शून्य दिल्यावर 10,000. पण त्याच्यावर 1 शून्य दिल्यावर किती? हा 1 लाख. इकडला 1 मोडून टाकल्यावर किती लाख राहील? तसं मागणे ते एकच माझं मागणे. देत असतील तर तुमचं मागणं भरपूर लोकांनी दिलं, तुम्ही उधार जाईल. तुमच्या उधार माहिती आहे मला, तुमचा उधार पण माहित आहे. आता रामायणाबद्दल थोडा विषय सांगतो. तर रामायणाच्या रीत आमच्या समोर शिक्षकी पेशा आतापर्यंत बघला. शिक्षकी पेशापेक्षा हे बरं वाटलं म्हणून इकडे आले. शिक्षकात पत्ता नसते. शिक्षकाला पगार इतक्या किती 8 उभा टाकावं लागते. हा ते काय कमी आहे का? पण वारकरी समज चांगले. उदार पण सांगतो, रावणानं बिभीषणाला इकडे धाडल्यानंतर रामचंद्र म्हणतात तुला रावणाला ठार मारील, त्या गादीवर बसवील आणि सगळ्या लंकेत पधार हे राजाधिराज विभीषणाची. रावणाच्या गादीचा मोह दाखविल्याबरोबर मुकुट बोल्याबरोबर बिभीषण होत म्हणलो. वा वा उदारपण तुम्ही, तेव्हा तुमचं उदारपण माहित आहे. उदारपण आता ती बिभीषणाची कथा सांगायची नाही मला, पण रामाने त्याला बोलण्यात केलं तुला मुकुट घालील राजा बिभीषण होत म्हणला. आणि बिभीषण राज्य मागून गेला, पण कष्ट घेतले रामा तुम्ही. शक्ती लागली लक्ष्मणाला, वानेर पिळले, तुम्ही त्रास सहन केला, एवढे कष्ट करून दिले कोणाला? आता तसं होईल का? आमच्या कीर्तनकारात कुठं कुठं होते का तसं? एखादी उच्च कीर्तनकार आले, जे फळल्या तरुची शाखा सहजभूमीशी उदरे का, जे पूर्ण तर पोहोचले कीर्तनकार म्हणतात या तुम्ही अचानक आलात, या आणि जर अपूर्ण असेल तर मान्य माहील हे कसा आला? आत्ता चालू आहे माझ्या नियमावर मीच येणार, हे अर्धवट ज्ञान आहे.
हा, म्हणून सत्कार चांगल्यांचा करा, विद्वत्तेचा करा, गुणांचा सत्कार करा, ह्यांचे गुण वाढविण्याचा गुन्हा सत्कार करा, काही हरकत नाही. आपला इथपर्यंत झालं तेव्हा मागणी ते तुमचं उदाहरण पण कळालं. मथुरा जिंकली कृष्णाने आणि देऊन कोणाला टाकलं? उग्रसेन. तुमचं उदारपण वा वा वा, काय उदारपण आहे. सुदामा ब्राह्मण मागितलंच नाही. आता भागवतकरांच्या समोर देव आहेत ब्राह्मण तुमचे, तुम्ही लक्ष देऊन ऐकायला स्वतः. कोण्या गावचे मला माहित नाही, पण माझी परीक्षाच असते कोण ऐकायलाय कसं ते. मग काही ऐकायलेत कवा सुटल कवा सुटल, इकडलं टंगडं तिकडं तिकडं एकच तास शॉर्ट बोट स्वीट, जास्त करीत नाही मी. हा, थोडक्यात ऐका काय चाललंय. सुदामा ब्राह्मण हुशार होता का ग्रेली हुशार होती? दिस इज ए करेक्ट सेंटेन्स. करेक्ट आहे. ब्राह्मण जात नव्हते, ते म्हणायचे प्रारब्धाचं सगळं आहे, गरिबीच मध्ये आपली आहे. पण ग्रहिणी सुद्धा म्हणजे काय म्हणते, तुम्ही एकदा भेटीला तसं मी जाणार पण मागणार नाही, नका मागू. पण देवानं असा हात केला तर हाताला द्यायला विसरू नका. काय भाषे ते निघायचे. मला सगळं इथे सांगत असायचं. बसविलं पूजा काय करायची केली. सुदामा ब्राह्मण मनानं मागणं आणि देव मनानं मागणं, याच्यात हुशार कोण येड कोण. आता कीर्तन संपल्यावर महाराज मनानं मागणं आणि देवही गावाले मनानं देईन. कोण येड कोण शांत. आमच्या टाकऱ्याला कळलं की नाही. वा वा वा, दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. मी अर्थ असा काढलो, गावाले मनानं देईन आणि महाराजे मनानं मागणं. त्याचा अर्थ असा आहे, जरी नाही मागितलं तर गावऱ्याने मनाने सत्कार करून द्यावं. गाव शांत. नाही तर हे हात या की हो या की हो, ते नाही मर्यादा त्याच्यात. तर सुधारणा मागत नाही. आणि शेवटी काय म्हणले तो देव, बरं आता यायले, बरं आता चलतो, मग जा कपडे काढून जा. कपडे काढले पण खाली येताना पायऱ्यातून काढणार. पतित पावन राम आहे कोणी, आलो मी द्वारा. पतित पावन नवेशी म्हणून जातो माघारा. असा सूर पाहिजे, नाही तर लावलं तिथं पतित पावन. कुठे काय जमत. भगवंताने न मागता सुद्धा नगरी दिली. तसं भक्ताची चिंता त्याला आहे, पण न मागते त्याला बरोबर देव देतोय. देशील तरी पाहे, देत असशील तर. माझं मागणं एकच आहे, काय. धनाची मागणी नाही, मुक्तीची नाही, संपत्तीची नाही, मला संताच्या सांभाळी घाला. मुक्ती धन संपदा नाही आलं या संताचा.
तहसीलदार, गिरदावर, तलाठी, चपराशी याच्या श्रेष्ठ कोण? डोक्यानं काम करायचं. तहसीलदार श्रेष्ठ का, तलाठी का, गिरदावर का, चपराशी? मीच सांगतो. दारात असते चपराशी, तुम्हाला मध्ये काही प्रवेश नसते. तुम्ही त्याला 1000 रुपये दिले की पहिली फाईल तहसीलदाराच्या समोर. कोण श्रेष्ठ ठरतो? चपराशीच. ते तर श्रेष्ठ आहे, तर त्याच्या पक्षाच्या श्रेष्ठ. त्याच्या हातात गेलं, बाकीच्या फाईल कमी, तुमची फाईल पहिल्यांची नंबर. आता आहे तसं. महाराज श्रेष्ठ का, ड्रायव्हर का, किन्नर? महाराज नाही, ड्रायव्हरने किन्नरच म्हणतात. त्याला घेऊन असतं. असंच असते बरोबर. नवरदेवा पक्ष सकुनीत फार बहादूर. इथं लग्न लागत असते ना, कुठे लावते? इकडे लावा, तिथं नाही. इकडे जोरात ओरडा, स्वस्ती गणनायक. इकडे बोल द्या. तिथं काहीच करायचं नाही. लांबून दर्शन घ्या महिला मंडळाने, पण धोंडू तात्याला स्पर्श करू नये, कारण ती ब्रह्मचारी. जरी चुकी झाली असतील तुमच्याकडून, सगळ्याला एकदा माफी, सगळ्याला माफी. धोंडू तात्यासारखं तुम्हाला आशीर्वाद देतो. जरी चुकी झाली असं हरकत नाही, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू. डोंगर शिर्केचं ऐकायला का आमचं भजन आहे? हां हां, मला समोर दिसावं. आता तरी म्हणाल मी, इतके राहायचं सोडून द्या. इथून तरी या संतास निर्वी हेची मज दे, आणि तुझे गाय मागून देवा. काही मागत नाही तुम्ही मला, धन मागत नाही, काही मागायचं नाही. फक्त एक करा, संताच्या हात. देव श्रेष्ठ, देवाच्या हातात सगळी सत्ता आहे. संत त्याच्याही पक्षा श्रेष्ठ. देव सृष्टीचा नाश करतोय आणि संत दुर्गुणाचा नाश करतात. म्हणून देवा पक्षात संत श्रेष्ठ आहे. आधी देवाला नमस्कार का, आधी गुरुला करावं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संताच्या हाताखालचा राहणारा श्रेष्ठ ठरते. हे दोन्ही चोपदार आहेत. कुठे लिहिले? बिल्ला घेतला नाही? बिल्ला नाही, बिल्ला म्हणजे तो. आता नाही समजतो तुम्हाला. तुम्ही अजून कुठेतरी होतीच कीर्तन. हा, प्रत्येक ठिकाणी आहेत. झेंडा वारकरी संप्रदायाचा भूषण आहे आम्हाला. हे प्रतीक आहे. आमच्या पहिला पोशाखाचं प्रतीक दाखवायचे. गोंदवलेकर महाराज म्हणून होते, द्रष्टांत सांगाल. महाराज श्रेष्ठ. आळंदी ते पंढरपूर सोडतून निघाले. ज्ञानबा तुकाराम पण निघाले. भजन चालू आहे, स्वरात चाललंय. ये गा तू ये गा पंढरीच्या राया, ये गा तू ये गा पंढरीच्या राया. गर्दा करू नका, कर्कश आहे सगळी. एक म्हणू लागल्यानंतर त्याच्या मागं म्हणा. हेच केलं का 7 दिवसाचं तुमचं? एकानं म्हणल्यानंतर ऐकून पुन्हा म्हणा, पण सगळेच बरोबर म्हणू नका. पंडित महाराजांना सांभाळायला पाहिजे होतं हे सगळं क्षेत्र. इथंच तर कमी पडायला लागून असाल. आता ते म्हणू लागलं ना, लगेच सुरू केलं. ये ही पद्धत नको. ही पूर्ण ऐकून पुन्हा म्हणा. विठाला म्हणजे कीर्तनाचा भंग होऊ नये.
आता काय सांगतो मी दृष्टांत कोणता चालू होता गोंदवलेकर महाराज पंढरपूर नातेपुते नावाच्या गावात त्यांना टेम्परेचर आलं घडली का ताई त्याने एका चौकदाराला सांगितलं चौकदार आज मला काही कीर्तन करता येत नाही कोणाची तरी सेवा घे कोणीतरी कीर्तन करायला उभं केलं त्याने सेवा केली ठेवली आनंदे रात्री 2 वाजता तहान लागली लागली हाक मारला ते शंकर झोपी गेलो होतो बिल्ला त्याला होता ते बिल्ले यांचं महत्व सांगलं या चौकदारायचं रात्री 2:30 सांगते शंकर शंकर कोणालाच ऐकू आलं नाही खरा चौकदार तिकडे झोपला देवाला काळजी लागली सगळ्या जगाचा मायबाप पांडुरंग आपोली तान भूक नेणे ते ताने आणि घे माऊलीशी करणे तैसे अनुसरले मद प्राणी तयाचे सर्व करी देवानं शंकर चोरून धरलं चोर काय पाहिजे महाराज पाणी जेवढ्याशिवाय नाही म्हणजे थोडं जेवढा आणि पाणी दे नाही जेवढ्याशिवाय बरं आणून आणून ते थोडे 4-2 घास खाली कसार उतरली राग अनावर आला उद्या सकाळी बघतो म्हणजे पहाटे काकडा सुरू झाला आणि काही भजन झालं त्या शंकरा उतरणार नाही गेलं ओढा ओढा महाराज बोलले काय नाही मला काय म्हणते ना ते शंकरा मी रात्री तुला पाणी मागू लागलो आणि जेवढ्याशिवाय मला पाणी दिलं नाही आज 40 वर्ष झाली शिवाय माझ्या राहा वाटलं राहण्याचं निघून जा माझ्या शंकर म्हणला मी आलोय नाही काहीच नाही म्हणून लबाड बोलायचं नाही लबाड बोलायचं नाही तूच होता मी नव्हतो मग ताट रात्रीचं ते काय खाली ताट घेतलं त्याच्यावर निघालं बडवे कमिटी मंडळ पंढरपूर नंबर 33 ताट लिहून शंकर लागलं थरथर कापायला गेलो महाराजाच्या महाराजांना डोळ्याला पाणी आलं माय बाप पांडुरंगा माझ्या चौकदाराच्या रूपातून मला तू जीव घातला याच्यापेक्षा काय महत्व चाललंय संताच्या सांभाळी गाला संताच्या आता तुम्ही बिल्ला करून घ्या चांगला पितळी लातूर तुम्ही सुद्धा आहे ना हां चांगला बिल्ला पाहिजे लायसन असल्याशिवाय गाडीला जाऊ देत नाहीत माळ घातल्याशिवाय काहीच नाही पण वारकरी पोशाख असल्याशिवाय अभिनंदन नाही वारकरी पोशाख पाहिजे हां आपला इथपर्यंत चालला हेच मदत दे आणि तुझे काय न मागो देवा थोडं आपण भजन गोळी ठेवा माही कोणी अजून परगतचे राहिले असेल थोडं थोडं द्या त्याने तेवढं म्हणू द्या तुमचे तर ऐकले की दोघांचे आता त्यांचं ऐकू दे चांगलं भजन करा माझं हरी जय जय सकाळपासून बसलेले लोक आहेत आधी झालं धोंडचरित्र पोथी पुन्हा झालं रामायण आता पुन्हा झालं कीर्तन काही अजून उपाशी आहेत गुलाला उधळल्याशिवाय आम्ही जेवणार नाहीत असे निर्धारचे लोक आहेत म्हणून कीर्तन करणार समय सूचकता आता पुढे बोलायचं नाही अर्थ आपण सांगायचा आता पुन्हा आलं आता आमच्या काळात पहिलं भजन उभा टाकून होत होतं म्हणजे आता पण थोडं आमच्या गावात पहिलं रामायण 12 महिने होतं म्हणजे आता काय झालं आता आमच्या गावात रामायण सुरू होणार आहे म्हणजे आता बंद आहे पुढे सुरू होणार आहे संताच्या सांभाळी झाला त्याचं थोडं दृष्टांत घेतो कबीरदासजी उत्तर प्रदेशातून जनाबाईला विचारतात जनाबाई तुम्ही दोघं जरी भांडणी करतात मी तुझी कीर्ती ऐकून आलो तुझ्यावर दळू लागते कांडू लागते तुला नाव घालते परीक्षा पाहिली जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल गवऱ्या म्हणून लागल्या यांच्या नाही जने तू एवढं काय केलंस ती एक म्हणते काही केलं नाही दाशी नाम याची म्हणून देवा तुम्ही श्रेष्ठ तुमच्यापेक्षा नामदेव श्रेष्ठ पण तुमच्या नामदेवांची सेवा केल्यामुळं मुक्त परमात्मा बाजाबरोबर दळू लागला नाऊ घालू लागला
दडू लागला कांडू लागला ज्ञानेश्वर माऊली भैरवी होऊस तर थोडं गुलाल वाटते त्याला मला. हॅलो आलेल महाराज सुपेकर संभा महाराज हिवटकर गुलाल वाटा सर्वांना गुलाल 9 मिनिटामध्ये पोहोचला पाहिजे. हा बस. म्हणा आणि महाराज आवाज द्या त्या माईकचा आवाज द्या. तुम्ही ह्याला नव्हतात ना हार घालून आणतात ना कॅमेरा नव्हता इथं मी हार घाला आलतो इथं पैसे कटवा लागतो कटवून द्या हो काय तुमची काय नव्हतं दिसतं प्रसाद कलर जिजू महाराजांच्या कीर्तनाला का नाही असं वाटलं मला हे आपल्या आवडीचे महाराज आहेत हे जिजू महाराज
आता उदार तू होय. सुंदर भैरवी गायलेली अशी सद्बुद्धी धोंडू तात्याने सर्वांना द्यावी. आणि प्रत्येक वर्षी एखादं श्रावण महिन्यात इथं धोंडू तात्या श्रावण महिन्यात पांडू प्रतापाची पोथी होती. पांडू प्रतापाच्या पोथीच्या निमित्ताने श्रावण महिन्यात आलेले त्याला 100 वर्ष पूर्ण व्हायले. श्रावण महिन्यात एक दिवसाचं काहीतरी करा, अन्नदान कथा कीर्तन 1 दिवसाचं करा असं बंधन नाही. पण विसरू नका पांडू प्रतापाच्या सांगात्याच्या निमित्तानं धोंडू तात्या या गावाला आलेली ही भूमी आहे. त्या भूमीला विसरू नका. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत अंजवरी अच्युत सर्व काळ विठ्ठल जय जय. अगोदर गुलाब टाकून बोलले. ते करा. उठू नका उठू नका. खाली बसून घ्या. आरतीच्या अगोदर कोणी उठायचं नाही, बसल्या जागून गुलाल टाकायचा आहे. इकडं तोंड करायची महाराजांकडं. हा, करा इकडे धोंडू तात्या. गुलाल तिकडे टाकायचं. तिकडे तिकडे. म्हणा. कुंडली उडवणारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु धोंडूतात्या महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल जय जय.
यानंतर प्रतिवर्ष